नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, कालच आपण दारिद्र्य हा पाठ पाहिला. हा पाठ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर अनेक प्रश्न विचारले जातात हे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. तर मित्रांनो, या घटकावर आधारित आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न आज आपण पाहूया आणि त्यांची उत्तरं देखील पाहूया आणि या प्रश्नांच्या शेवटी मी तुम्हाला काही सरावासाठी प्रश्न देखील देणार आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, पहिला प्रश्न, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? काल लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य या दोन संकल्पना पाहिल्या होत्या. तर किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता म्हणजे किमान पातळी कशामध्ये ठरवली जाते, तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये ती ठरवली जाते. आणि सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असते, तर तुलना केलेली असते की काही उच्चतम लोकांची न्यूनतम लोकांची तुलना केलेली असते. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, निरपेक्ष दारिद्र्य. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूया. यामध्ये PD ओझा ही समिती दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी कोणता निकष विचारात घेते? कोणता निकष त्यांनी विचारात घेतला होता ह्याचा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. PD ओझा समिती ही 1960 ते 61 मध्ये होती. या समितीने दारिद्र्याच्या मापनासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च हा निकष विचारात घेतला होता आणि या समितीने दरडोई प्रतिदिन 225 कॅलरी उपभोग झाला पाहिजे या निकषाच्या आधारावर या ओझा समितीने दारिद्र्याचे प्रमाण मोजले होते. त्यामुळे PD ओझा समितीने कोणता निकष विचारात घेतला होता, तर प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, या पुढचा प्रश्न आपण पाहूया. हा प्रश्न 2018च्या MPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारला गेला होता. हा प्रश्न असा आहे की मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब या अहवालात मांडली गेली. तर मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना आपण पाहिली होती, जिचं पुढे जाऊन 2010 साली काय झालं, तर MPI झालं. HPIचं MPI बहुआयामी निर्देशांक झाला. तर मानव विकास अहवाल 1997 ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये ही संकल्पना सर्वप्रथम मांडली गेली होती. मित्रांनो, कोणती संकल्पना कधी मांडली गेली ह्यावर विशेष करून प्रश्न विचारले जातात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे आणि ते कोणत्या अहवालामध्ये, जे अहवाल असतात इकॉनॉमिक्समधले ते खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे ते अहवाल लक्षात ठेवणे इथे गरजेचे आहे. इथे बघा, मानव विकास अहवाल 1990, मानव विकास, सगळीकडे मानव विकास अहवाल दिलेला आहे, पण त्याचे वर्ष देखील लक्षात ठेवणे किती महत्त्वाचे आहे ते तुम्हाला कळू शकतं. थोडं पण कन्फ्युजन झालं तर नेगेटिव्हमध्ये मार्क जाऊ शकतो. त्यामुळे मानव विकास अहवाल 1997 मध्ये मानव दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मांडली होती. या पुढचा प्रश्न मित्रांनो, दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण त्यांनी विधाने काय दिल्यात हे आपण पाहूया. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. वेतन रोजगारीतील अवलंबित्व हे मालकांवरील म्हणजेच एम्प्लॉयर अवलंबित्व वाढवते. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधली दरी वाढेल आणि श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. मित्रांनो, ही चारीच्या चारी विधाने बरोबर आहेत. त्यामुळे वरील सर्व असा हा पर्याय बरोबर येतो. बघा, जर स्वयंरोजगार काय आहे, तर ग्रामीण भागामध्ये जास्त प्रचलित असतो. स्वयंरोजगाराची गरज ग्रामीण भागात जास्ती करून आढळते. तसेच जे वेतन रोजगारावरती जे अवलंबित्व असतं ते मालकांवरचं जे अवलंबित्व असते ते वाढवतं. म्हणजे जर एम्प्लॉयर्सवरचं अवलंबित्व कधी वाढेल, जेव्हा वेतन रोजगाराचं अवलंबित्व वाढलं जाईल. आणि जर असं नाही केलं तर काय होतं, श्रीमंत आणि गरिबांमधली दरी वाढेल. त्यामुळे जे दारिद्र्य घटवण्याच्या धोरणांमध्ये स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश केला जातो आणि श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील जर स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार सोबत नसले तर. म्हणून हे चारही पर्याय आपल्याला बरोबर दिसतात आणि वरील सर्व याचे उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? म्हणजे कोणत्या घटकामुळे दारिद्र्य निर्मिती होत नाही? तर भाववाढ आणि अल्प बचती व भांडवल निर्मिती यांमुळे दारिद्र्य निर्माण होते. तर तुटीचा अर्थ भरणा आणि शासकीय खर्चात वाढ यांमुळे दारिद्र्य निर्माण होत नाही. म्हणून उत्तर काय आहे, तर फक्त ब आणि क. आता भाववाढ आणि अल्प बचतींमुळे दारिद्र्य निर्माण का होतंय, तर बघा, जे सर्वसामान्य लोक असतात त्यांच्या जर अल्पबचती घटल्या तर भांडवल निर्मिती जी प्रक्रिया जी असते त्याच्यावरती परिणाम होतो आणि भांडवल निर्मिती प्रक्रिया जर घटली तर काय होतं, गुंतवणूक पातळी कमी होते आणि त्यामुळे उत्पादनाचे आकारमान जे असते ते वाढत जाते. आणि म्हणूनच भाववाढ आणि अल्पबचती व भांडवल निर्मिती हे घटक दारिद्र्य निर्मितीला कारणीभूत असतात.
आणि जर शासकीय खर्चात वाढ झाली तर काय होतं, शासन तो पैसा जो असतो तो पैसा विविध योजनांवरती खर्च करत असतो आणि त्यामुळे जी सामान्य जनता असते त्यांच्या हातात खर्च करण्यासाठी पैसा येतो, त्यामुळे दारिद्र्य निर्माण होण्याची इथं शक्यता नसते. आणि तुटीचा अर्थभरणा जो आहे त्यामध्ये काय होतं, तर शासन तो पैसा जो असतो तो कल्याणकारी योजनांवरती खर्च करतो आणि त्यामुळेच पैशांच्या पुरवठ्यात काय होते, तर वाढ होते, त्यामुळे दारिद्र्य निर्माण होत नाही. म्हणून याचे भाववाढ आणि अल्पबचती व भांडवल निर्मिती हे पर्याय नसून तुटीचा अर्थभरणा आणि शासकीय खर्चात वाढ फक्त आणि क हे 2 पर्याय आहेत. तर मित्रांनो, आपण या पुढचा प्रश्न पाहूया. सन 2009 मध्ये तर बघा कोणती समिती कोणत्या साली स्थापन झाली हे आपण पाहिलेले आहे आणि हे महत्त्वाचं आहे. यावर देखील प्रश्न विचारले जातात. तुम्ही पाहू शकता हा प्रश्न विचारला गेला होता 2017च्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये. हा प्रश्न आला होता की सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल टिंबटिंबा यांनी सादर केला. तर कोणी? SD तेंडुलकर यांनी 2009 मध्ये ही समिती स्थापन झाली होती आणि त्यांनी दारिद्र्याच्या टोपलीत काय टाकले होते, तर अन्न आणि शिक्षण आणि आरोग्य हे 3 घटक त्यांनी टाकले होते. तर ही नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली होती. हे महत्त्वाचं आहे आणि ही समिती खूप महत्त्वाची आहे. याच्यावर अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि या ऑप्शनमधून एक तुम्ही जर बघायला गेलं तर सोपं असं तुम्हाला हाच ऑप्शन दिसेल की समित्या, आपण महत्त्वाच्या समित्या कोणत्या पाहिल्यात, तेंडुलकर, लकडावाला, अलग समिती आणि रंगराजन. त्यातून तेंडुलकर समिती दिसतं, त्यामुळे हे उत्तर देणं खूप सोपं आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक 20% जास्त पण 33.3% कमी असते, 33.3% जास्त पण 50% कमी असते, 25% जास्त पण 50% कमी असते. तर याचं उत्तर काय आहे? 20% जास्त पण 33.3% कमी असते. मित्रांनो, हे आपण काल पाहिलं होतं जेव्हा शेवटचा टॉपिक आपण घेतला, त्यामध्ये मी तुम्हाला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक शिकवत असताना त्याचे 4 टप्पे सांगितले होते. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये तुम्हालाही सांगितलं होतं की गरज असते 33.3% प्रत्येक निर्देशांक, प्रत्येक आयामाची पूर्तता करण्यासाठी आणि त्यामध्ये जर 20% पेक्षा जास्त असेल पण 33पेक्षा कमी असा जर टप्पा असेल तर त्याला वल्नरेबल असे म्हणतात, की या गटाची लवकरात लवकर बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता जास्त आहे असे म्हटले जाते. त्यामुळे फक्त अ हा पर्याय बरोबर आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न. 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचा अंदाज सादर केला आणि या अहवालानुसार देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवत आहे हे विचारलं गेलं आहे. तर 2011चा मानवी विकास अहवाल हे करंट बेसिस आपण प्रश्न समजू शकतो. हा प्रश्न 2014च्या पूर्वपरीक्षेमध्ये, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत विचारला गेला होता. तर याचे उत्तर आहे 1/3. जे 2011चा मानव विकास अहवालानुसार जवळपास 1.65 बिलियन लोकसंख्या म्हणजे जवळपास 31% लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवत होती आणि त्याचे प्रमाण 1/3 इतके होते. किती? 1/3. आणि जे MPI पुअर पीपल जे आहेत, म्हणजे जे MPI मध्ये मोडतात, ते मिडल इन्कम कंट्री, ज्या कंट्रीजमध्ये इन्कमचे म्हणजे ज्यांची उत्पन्न पातळी मध्यस्थ असते ते जास्ती करून आपल्याला आढळतात. आणि अर्धी बहुआयामी दारिद्र्य अनुभवणारी लोकसंख्या जी आहे ती दक्षिण आशिया, साऊथ आशियामध्ये वास्तव्य करते. म्हणजे साऊथ आशियामध्ये खूप जास्त बहुआयामी दारिद्र्य अनुभवणारी लोकसंख्या आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर होतं 1/3, 1/3. आता पुढचा प्रश्न असा आहे की नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजांसंबंधी काही आपल्याला वाक्य दिले आहेत आणि यातील बरोबर विधाने कोणती आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. तर भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झाले आहे. भारताचे जे महत्त्वाचे राज्य आहे तिथे दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते, हे विधान बरोबर आहे. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. तर शहरी दारिद्र्यातील जी घट होती ती ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक होती, हे विधान देखील बरोबर आहे. हे सर्व विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजाशी संबंधित आहेत, त्यामुळे ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. आणि तिसरं विधान देखील बरोबर आहे, जे दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये या 3 राज्यांमध्ये वाढला आहे, म्हणजे तिथे दारिद्र्य वाढले आहे. आणि नियोजन आयोगाने लकडावाला तज्ज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले आहेत.
तर हे विधान देखील बरोबर आहे. जे लकडावाला तज्ज्ञ गट होते त्यांनी दारिद्र्याचे अंदाज नियोजन आयोगाने त्यांचे मान्य केले होते. त्यामुळे हे चारही विधाने बरोबर आहेत. मित्रांनो, कोणत्या समितीने कोणते अंदाज दिले होते आणि त्यांचे अंदाज नियोजन आयोगाने मान्य केले की नाही हे देखील आपल्याला महत्त्वाचे ठरते. तर या पुढचा प्रश्न आपण पाहूया. अनेकांगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली? आपण सुरुवातीचा प्रश्न पाहिला होता कोणता, तर 1997 मध्ये मानवी दारिद्र्य निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये पहिली संकल्पना पहिल्यांदा मांडलं होतं. तर याचं उत्तर काय असणार आहे? आपण तेव्हा तिथेच मी तुम्हाला सांगितलं की 2010 मध्ये अनेकांगी दारिद्र्य निर्देशांकाने म्हणजेच MPIने 1997 मध्ये HPIची जागा घेतली. ठीक आहे. इथं ॲक्च्युली हा प्रश्न थोडाफार चुकीचा म्हणू शकतो कारण की 2010 मध्ये ती जागा घेतली, पण ठीक आहे. याचं उत्तर मानवी दारिद्र्य निर्देशांक असं देता येईल. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे, कारण कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो. किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण असते. ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवते किंवा वरीलपैकी कुठलेही नाही. आता बघा, दारिद्र्य तफावत गुणोत्तर जे पॉवर्टी गॅप रेशिओ जो आहे तो दारिद्र्य रेषेखालील लोकांची सरासरी कमाई आणि दारिद्र्य रेषा यांमधील तफावतीस पॉवर्टी गॅप रेशिओ असे म्हणतात. आणि या पॉवर्टी गॅप रेशिओमुळे काय होतं, तर समाजात गरिबी लोक किती आहे त्यांची तीव्रता कळण्यास आपल्याला मदत होते. शिवाय ही गरिबी जर हे निरपेक्ष दारिद्र्य जर दूर करायचे असेल तर आपल्याला किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे आपल्याला या गुणोत्तरामुळे कळते. म्हणून याचे उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे मित्रांनो, आता पुढचा प्रश्न. खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली जाते. दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत. हे तर विधान चुकीचं आहे, आपल्याला वाचल्याच कळतं की हे विधान चुकीचं आहे. आणि दारिद्र्य रेषेची संकल्पना भारतामध्ये कॅलरीजच्या स्वरूपात मांडली जाते, हे विधान देखील चुकीचं आहे, कारण पुढे जसे समित्या बदलत गेल्या तसे त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड होत गेल्या. तर आपल्याला हे SD तेंडुलकर यांच्या कमिटीनुसार विचारले आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेच्या टोपलीमधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेला आहे. बदल घडवून आणला, अन्न हा एकच घटक होता. SD तेंडुलकर कमिटीने काय केलं, तर यामध्ये शिक्षण व आरोग्य हे 2 घटक ॲड केले. नंतर शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र यांनी सुचवले. त्यामुळे विधान क आणि विधान ड म्हणजे विधान ड हे बरोबर आहे. विधान दारिद्र्य रेषेतील टोपलीमधील वस्तू आणि सेवांमध्ये त्यांनी बदल घडवून आणला गेला आहे. तर हे विधान बरोबर आहे, परंतु आपल्याला ऑप्शनमध्ये C आणि D असे दिलेले नाही आहे, म्हणून आपण फक्त क्रमांक 4 D हे पर्याय आपण निवडावे लागेल. कधी मित्रांनो असं होतं की विधान बरोबर असतं आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. आपण समजतो की हा प्रश्न रद्द असेल की काय किंवा हा प्रश्न चुकीचा असेल की काय, परंतु तसं नसतं. त्यावेळी आपल्याला जे ऑप्शन उपलब्ध असतात त्यामधून आपण जो आहे तो ऑप्शन चूज करून त्याचं उत्तर देणं गरजेचं असतं. कारण जरी उत्तर चुकलं तरी तुम्हाला काही मार्क कमी होत नाहीत. असे जे प्रश्न असतात जे रद्द केलेले असतात त्यांचे मार्क कमी होत नाहीत. परंतु जर असं असेल की तुम्ही ते रद्द आहे म्हणून जर सोडून दिला तर त्याचं उत्तर जसं ह्या प्रश्नाचं आहे तसं होऊ शकतं. त्यामुळे गरजेचं आहे की आपल्याला दिलं आहे तेवढं आपण सोडवून देणं गरजेचं आहे, जर त्याचं आपल्याला उत्तर माहीत असेल तर यामुळे ड पर्याय बरोबर आहे, म्हणून ड. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला? तर हा एक योजना किंवा प्लॅनिंगमधला प्रश्न आपण घेतला आहे इथे की दारिद्र्य दूर करण्यासाठी नेमका कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तर 20 कलमी कार्यक्रम हा देखील जाहीर करण्यात आला होता. किमान गरजा कार्यक्रम हा देखील जाहीर करण्यात आला होता. तसेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा देखील जाहीर करण्यात आला होता. म्हणून हे चारीच्या चारी पर्याय इथे बरोबर आहेत. जो 20 कलमी कार्यक्रम आहे तो सर्वप्रथम 1975 मध्ये सुरू केला होता. 20 कलमी कार्यक्रम कधी तर 1975 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि त्यामध्ये 1982, 1986 आणि 2006 मध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या.
आणि जो किमान गरजा कार्यक्रम आहे तो 1976मध्ये म्हणजे लगेचच दुसऱ्या वर्षी 20 कलमी कार्यक्रमाच्या नेक्स्ट इयरमध्ये किमान गरजा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा 1980मध्ये सुरू करण्यात आला होता. तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 1996-97मध्ये नियोजन मंडळाने व्यक्त केलेल्या दारिद्र्याच्या अंदाजासाठी कोणता निकष वापरला आहे? कोणता निकष वापरला होता? तर याचे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई 122.60 रुपये उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी रुपये 158.30 प्रत्येक महिन्याला. तर आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये याचं उत्तर मिळालेलं आहे. तरी देखील आपण पुढचे पर्याय पाहूया. ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई 160.30 उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी 165. नंतर दरमहा दरडोई 165 उपभोग खर्च ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 148 आणि ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई 175 उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी 185. आता मित्रांनो यात बघा की एक तर आहे ग्रामीण भागामध्ये खर्च जो असतो तो आपल्याला शहरी भागापेक्षा कमी असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा जो पर्याय दिलेला आहे 3, ह्यामध्ये ग्रामीण भागाचा खर्च जास्त आहे आणि शहरी भागासाठीचा खर्च कमी आहे. त्यामुळे हा पर्याय तर आपण कॅन्सलच करणार आहोत. शिवाय पुढचे जे उरलेले 3 पर्याय आहेत यामधून तुम्हाला आकडेवारी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. एक आहे की शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोन्हीमध्ये फरक थोडा जास्त असतो. त्यामुळे एवढा कमी फरक असणे पण 60 आणि 65 या 5 रुपयांचा फरक असणे पण शक्य नाही. त्यामुळे हा पर्याय देखील कॅन्सल होतो. तसेच हे 2 पर्याय उरतात. यामध्ये देखील एक तुम्ही लॉजिक लावून पर्याय 4 रद्द करून पर्याय 1 टिक करू शकता. पण मित्रांनो असे प्रश्न आपण शक्यतो खूप जास्त आपले प्रश्न आपण सोडले असतील आणि आपल्याला एक 80 ते 85 हा सेफ अटेम्प्ट असतो. त्यामध्ये आपल्याला आपले 80 प्रश्न सोडून झाल्यात, उरलेले 5 आपल्याला ॲड करायचे आहेत प्रश्न. तर अशा सोडलेल्या प्रश्नांमधून आपण रिस्क घेऊन किंवा थोडंफार कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब टिंबटिंब या निकषाने ठरवावी. तर सुरेश तेंडुलकर समिती मगाशीच म्हटल्याप्रमाणे ही एक महत्त्वाची समिती होती. या समितीने दिलेले निकष देखील महत्त्वाचे होते. या समितीने काय केले तर आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी त्यात ॲड केल्या. 2009मध्ये या समितीची स्थापना झाली होती. शिवाय यांनी ग्रामीण भागात 816 रुपये तर शहरी भागात 1000 रुपये एवढी दारिद्र्य रेषा असावी असं त्यांनी सांगितलं होतं. आणि या समितीच्या अंदाजानुसार 2011-12मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे जे प्रमाण होते ते 21.9% एवढे होते. मित्रांनो मी तुम्हाला एक्स्ट्राची माहिती यासाठी सांगते की ती तुम्ही लक्षात ठेवावी. प्रश्न जरी वेगळ्या अँगलनी विचारला असला तरी ते तुम्हाला टॅकल करता यावेत. तर याचं उत्तर होतं उपभोक्ता खर्च. म्हणजेच आपण कोणत्या गोष्टीचा उपभोग घेतला जातो, किती प्रमाणावर उपभोग घेतला जातो यानुसार सुरेश तेंडुलकर समितीने हे निकष ठरवले होते. तर मित्रांनो या पुढचा प्रश्न आहे उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते. आता उत्पन्न दारिद्र्याच्या आधी आपण असं की जेव्हा समाजाचा एखादा मोठा गट असेल आणि त्यांना जीवनावश्यक मूलभूत गरजा ज्या असतात त्या भागवण्यासाठी तो समाज किंवा तो गट अपयशी ठरतो, अशा स्थितीला काय म्हणतात तर जनदारिद्र्य असे म्हणतात. आणि अशा वेळी दारिद्र्य ही एक काय ठरते तर एक सामाजिक समस्या ठरते. तर उत्पन्न दारिद्र्य जे आहे त्याची व्याख्या काय होईल की किमान जीवनमान प्राप्त करण्यासाठी देखील हे लोक अपयशी असमर्थ ठरतात. आता इथे देखील थोडंफार लॉजिक आपण लावू शकतो की चांगले जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे. तर चांगले जीवनमान आपण पहिलाच पाहिलं की निरपेक्षमध्ये किमान दारिद्र्य, किमान एक निर्धारित स्तर ठरवला जातो आणि त्यानुसार दारिद्र्य ठरवले जाते. तर इथे चांगले जीवनमानाचा प्रश्न नाही, योग्य जीवनमान आणि किमान जीवनमान यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. परंतु किमान हा शब्द एक परफेक्ट आपण निरपेक्ष दारिद्र्यामध्ये पाहिलं होतं. त्यामुळे किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे म्हणजे उत्पन्न दारिद्र्य होय अशी व्याख्याची केली जाते. तर पुढचा प्रश्न असा आहे प्राध्यापक डी.टी. लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली होती. तर बघा URP, MRP, MMRP या पद्धती आपण बघितल्या होत्या. तर डी.टी. लकडावाला समितीने कोणती पद्धत वापरली होती हे आपल्याला पाहायचे. तर डी.टी. लकडावाला समितीने URP आणि MRP म्हणजे समान स्मरण कालावधी आणि संमिश्र स्मरण कालावधी ह्याचा आपण युनिफॉर्म रिकॉल पिरियड आणि मिक्स रिकॉल पिरियड असे पाहिले होते. तर हे मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन आहे जे आपण पाहिलं नव्हतं
तर हे समान स्मरण कालावधी आणि संमिश्र स्मरण काल. काही प्रश्न जर आपले इंग्लिशमध्ये जरी असेल तर खाली आपण बघू शकतो, जे इंग्रजीमधून आपल्याला भाषांतर त्याचं असतं आणि त्यामुळे आपण उत्तरं देऊ शकतो. तर ह्या 2 पद्धतीने DT लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण केले होते. आणि या समितीची स्थापना कधी झाली होती तर 1989 मध्ये या समितीची स्थापना झाली होती आणि यांनी 1993 मध्ये अहवाल सादर केला आणि या समितीच्या अहवालानुसार 1993 ते 94 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे जे प्रमाण होते ते 36% एवढे होते. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तेंडुलकर समितीच्या मते 2004 ते 5 या वर्षी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरडोई ही दारिद्र्य रेषा मानावी. 2004 ते 5 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे. तर मित्रांनो, आता इथे तुम्ही बघू शकता की इथे खूप आकडेवारी किंवा खूप सारे वर्ष आणि त्यांचे टक्के हे लक्षात ठेवणं थोडं तुम्हाला किचकट वाटेल, पण याशिवाय दुसरा कोणताच ऑप्शन नाही. आपल्याला हे इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी लक्षात ठेवावीच लागते आणि त्यासाठी काही शॉर्टकट वगैरे नसतेच. त्यामुळे ते खूप किचकट असलं तरी ते खूप गरजेचं आहे की ते लक्षात ठेवणं. जर हे तुम्हाला लक्षात राहिलं तर तुम्ही बघू शकता की तुम्ही किती प्रश्न टॅकल करू शकता. त्यामुळे यात जे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे हे तेंडुलकर समितीच्या मते त्यांनी मांडलं नव्हतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि त्यांच्या मते असं होतं की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक दारिद्र्य आहे. त्यामुळे ह्या समितीने जे दिलं आहे त्यानुसार विधान क्रमांक 1, 2 आणि 3 अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 अ, ब, क हे याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न. SD तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेली देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीच्या तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे. मित्रांनो, आता बघा, जी SD तेंडुलकर समिती आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ही खूप महत्त्वाची समिती आहे. तुम्हीच बघू शकता, हे प्रत्येक वर्षी विचारले गेलेले प्रश्न मी घेतले आहेत. आता हे मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न आला आहे 2013 साली. तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की या समितीवर किती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जरी तुम्हाला दुसरी आकडेवारी लक्षात राहत नसेल तरी या समितीची तरी आकडेवारी लक्षात ठेवा आणि या समितीचा पूर्ण एकदम व्यवस्थित अभ्यास करा. तर सुरेश तेंडुलकर समितीची जी स्थापना होती ती 2009 मध्ये झाली होती आणि त्यांच्या अहवालानुसार सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगडमध्ये आणि सर्वात कमी दारिद्र्य हे अंदमान निकोबारमध्ये होते. तर त्यांनी त्यांची तुलनात्मकदृष्ट्या ही आकडेवारी अधिक असल्याचे आढळून येते. याची त्यांनी कारणे कोणती दिली आहेत तर अधिक वास्तववादी किंमत निर्देशांक वापरले, नियोजन आयोगाची गणती चुकीची होती, उदारीकरणाचा गरिबीवर वाईट परिणाम झाला आणि त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. हे खूपच लॉजिकल उत्तर आहे की ती पातळी किंवा ते आकडेवारी जास्त असण्याचं कारण हेच असू शकतं, कारण आरोग्य आणि शिक्षण त्यामध्ये हा खर्च वाढला, हा खर्च ॲड झाला, त्यामुळे ती आकडेवारी वाढली. खूप जास्ती लोक गरीब झाले कारण की दारिद्र्य रेषेखाली आले, कारण त्यांच्याकडे आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा अभाव येत होता. तर मित्रांनो, असे प्रश्न हे आपल्याला बेसिक माहिती असलं तर आपण हे प्रश्न सोडवणे खूप सोपे आहे. प्राध्यापक SD तेंडुलकर समिती, आरोग्य आणि शिक्षण हे दोनच गोष्टी तुम्हाला माहीत असल्या तरीसुद्धा हे उत्तर तुम्ही लगेच करू शकता. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. याचे कारण उच्च विकास दर, मनरेगावरील वाढीव खर्च, उच्च किमती आणि समावेशक विकास. तर यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च हे 2 याची उत्तरे आहेत. तर मित्रांनो, मनरेगा ही त्या काळात ही योजना आली होती आणि त्यावरचा खर्च वाढला होता आणि त्यावेळचा जे डेव्हलपमेंट चालू होतं त्यामध्ये देखील खर्च वाढला होता. त्यामुळे पैसा जो लोकांपर्यंत पोचत नव्हता आणि म्हणून दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पैसा जो लोकांपर्यंत आहे तो योग्य प्रमाणात पोचत होता, कारण की विकास आणि योजना आल्या. आपण मगाशीच पाहिलं की जेव्हा योजना येतात, शासन खर्च करतो, तेव्हा शासनाच्या खर्चात वाढ झाली तर लोकांकडे पैसा येत राहतो आणि त्यामुळे दारिद्र्यामध्ये घट होते. तर याचं उत्तर आहे उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब.
तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? सापेक्ष गरिबी म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. आपण सुरुवातीला सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य ह्या 2 संकल्पना पाहिल्या होत्या. तर आता आपण ह्याचं पाहूया. दरडोई उपभोग खर्च, पोषक आहार मूल्य, विविध गटांमधील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी. तर मित्रांनो दरडोई उपभोग खर्च आणि पोषक आहार मूल्य या दोन्ही संकल्पना सापेक्ष दारिद्र्याशी निगडीत नसून तर ह्या निरपेक्ष दारिद्र्याशी निगडीत आहेत. आणि विविध गटातील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी या सापेक्ष गरिबीशी सापेक्ष दारिद्र्याशी निगडीत आहेत. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क आणि ड, सी आणि डी. तर मित्रांनो कोणती संकल्पना कशाशी निगडीत आहे हे आपल्याला संबंधित आहे आपल्याला कळायला पाहिजे. जसं की दरडोई उपभोग खर्च आणि पोषक आहार मूल्य हे निरपेक्ष दारिद्र्यामध्ये येतं आणि विविध गटातील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी हे सापेक्ष दारिद्र्यामध्ये येतं. तर मित्रांनो आपले प्रश्न आयोगाने विचारलेले मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितले आहेत. आता मी तुम्हाला 2 प्रश्न सरावासाठी देत आहे. याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि त्याची तुम्हाला बरोबर उत्तरे सांगण्यात येतील. तर पहिला प्रश्न असा आहे की भारतात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कोणते निकष वापरले जातात? पर्याय विधाने दिली आहेत. दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग, दरडोई प्रतिमाह उत्पन्न, दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च. आणि याची पर्यायी उत्तरं अ आणि ब बरोबर, अ आणि क बरोबर, ब आणि क बरोबर की सर्व बरोबर. हा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही द्या. ह्याचं उत्तर तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये देखील याच्याबद्दल झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही याचे उत्तरं देऊ शकता. आणि पुढचा प्रश्न असा आहे की योग्य विधाने तपासा. मानवी दारिद्र्य निर्देशांक HPI हा सर्वप्रथम 1997च्या मानवी विकास अहवालात प्रस्तुत केला होता. मानवी दारिद्र्य निर्देशांकाची जागा 2010 साली बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाने घेतली होती. तर यातील पर्यायी उत्तरे अ आणि ब बरोबर, अ बरोबर, ब बरोबर आणि यांपैकी नाही. मित्रांनो ह्यावर जवळजवळ 2 ते 3 प्रश्न मी आत्ताच घेतले, त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्हाला अगदी खूपच सोपं उत्तर आहे, तुम्ही नक्की द्याल. तर मित्रांनो आजचा हा लेक्चर संपलेला आहे. आपण यापुढे बेरोजगारी हा पाठ घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.